तरुण प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्याच्या आत्महत्येनं रत्नागिरी तालुका हादरला आहे। रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यापारी आणि तोंडदे गावचे माजी उपसरपंच रुपेश नागवेकर यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। रत्नागिरी तालुक्यातील तोंडदे गावात ही घटना घडली आहे। आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून रुपेश नागवेकर यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे। ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। या घटनेने मात्र सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।